तिरंगी? खूप वर्षांतर तिरंगी लढत होते. मला असं वाटतं की मागच्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं अनिल भाऊंच्या माध्यमातून पार्टीनं अध्यक्षांनी किंवा सगळ्या या मतदारसंघात ज्या पद्धतीनं काम उभा राहिले त्या पद्धतीने मला असं वाटतं की तिरंगी का दुरंगी हा विषय नाही आहे. लोक ह्या मतदारसंघात निश्चितपणे काम बघून कामाच्या पाठीमागे लोक उभा राहतात. आज अनिल भाऊंची किती आठवण म्हणजे मुख्यमंत्री सभेसाठी आले, काही भावनामध्ये व्यक्त केली की अनिल भाऊंना संविधान दिलं असेल मला मत त्यांनी भावना व्यक्त केल्या. भावना सुद्धा स्वाभाविक आहे, कारण 1.5 वर्षामध्ये आई वडील दोघंही गेलेत आणि अनपेक्षित तिच्या वडील गेल्यामुळं आणि एवढ्या म्हणजे विधानसभेची निवडणूक 8-10 महिने असताना माझे वडील गेले. या 8-10 महिन्यामध्ये इतक्या ताकदीनं काम केलं आणि ते बरोबर नाहीत याची जाणीव पदोपदी होते. त्यामुळे भावना ह्या खूप मोठ्या आहेत, त्या व्यक्त करणं अवघड आहे. या मतदारसंघात नक्कीच परिवर्तनाची लाट आहे आणि मला खात्री आहे यावेळी परिवर्तन होऊन आम्हाला लोक संधी देतील, जनता आमच्या पाठीशी राहील. कारण की मागच्या 10 वर्षामध्ये अनेक कार्यकर्त्यांच्या वरती अनेक जनतेवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्याय आणि त्यांना अगदी हुकुमशाहीसारखी वागणूक मिळाली असल्यामुळं जनता नक्कीच माझ्या पाठीशी राहिल्याची मला खात्री आहे. नेमकं या मतदारसंघातल्या निवडणुका ह्या पाण्याच्या जीवावरती खेळवल्या गेल्या, तर आता तुमचा मुद्दा पहिल्यांदाच तुम्ही विधानसभेच्या वेळेस काय अजेंडा घेऊन उतरताय? खरं तर माझ्या मते पाणी हा महत्वाचा मुद्दा आहेच आहे, पण नुसतं पाणी येतंय किंवा येऊ घातलंय ह्याच्यावरती मतं न मागता त्याच्याबरोबरीनं युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, नवीन उद्योगधंदे इथं आले पाहिजेत, सामाजिक सलोखा सामाजिक बांधिलकीतून शांतता सुव्यवस्था आणली पाहिजे. महिलांच्या बाबतीत महिलांच्या हाताला रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न राहील आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये मग प्रत्येक क्षेत्रामध्ये माझा मतदारसंघ हा महाराष्ट्रामध्ये नंबर 1 कसा राहील त्या दृष्टिकोनातून काम करायची माझी इच्छा. हा पहिला मतदारसंघ आहे की जिथं दोन्ही उमेदवार पहिल्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरतायत. तुम्हाला काय धाकधूक वाटते किंवा पहिल्यांदा विधानसभेच्या? मला माझ्या जनतेवरती आणि माझ्या कार्यकर्त्यांची वरती माझा पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या विश्वासाच्या जोरावरती नक्कीच मी विजय होईन याची मला 100% खात्री आहे. राजकारणामध्ये मनामध्ये धाकधूक लावून कधी राजकारण करायचं नसतं. स्वाभिमानानं पुढे जायचं, आपण केलेलं काम आपल्याला विजयी करत असतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.